श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. सद्गुरु दर्शनामुळे भक्ताला विषयनिरपेक्ष आनंदाचा अनुभव येतो. ह्याचा अर्थ जरी प्रथमतः त्याला कळला नाही तरी त्याच्या जीवनात योग्य बदल घडून यायला सुरुवात होते. सद्गुरु दर्शनाला जाता जाता त्याचा सद्गुरूंच्या इतर भक्तांशी परिचय वाढतो. त्याला सद्गुरूंच्या कार्याची अधिक माहिती व्हायला लागते आणि ह्या सर्वांची भक्तांवर योग्य संस्कार होण्यास मदत होते. सद्गुरूंची वचने त्याच्या कानावरून जातात आणि एकंदरीतच सद्गुरू, त्यांचे कार्य आणि त्यांचे शिष्य ह्याविषयी अधिक विचार यायला लागतात. असे व्हायला लागणे म्हणजेच एका अर्थी सत्संग घडणे होय. ज्याची इच्छा असेल त्याला सत्संग सतत घडू शकतो. म्हणजे असे की जेव्हा तो एखाद्या भक्त समुदायात असतो तेव्हा तो अध्यात्म, परमेश्वर, सद्गुरू इत्यादींबद्दल आपणाला माहिती असते ते दुसऱ्याला सांगू शकतो, किंवा दुसरा कोणी सांगत असेल ते स्वतः ऐकू शकतो. एखादे वेळी भक्त जर दुसऱ्या भक्ताबरोबर असेल तर ते दोघे एकमेकांशी अध्यात्माविषयी चर्चा करू शकतात. आणि भक्त जेव्हा एकटाच असेल तेव्हा तो त्याच्यात असलेल्या सतशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करू शकतो. वरील प्रकारे सत्संग घडायला लागला की गुरुदर्शनाचा परिणाम होऊ लागला आहे असे भक्ताने मानण्यास हरकत नाही. अशा तऱ्हेने जसजसा अधिकाधिक सत्संग घडू लागतो तसतसे भक्तांच्या मनातील विचारांचे काहूर कमी होऊ लागते आणि मन निसंशय व्हायला लागते. त्याची संगत बदलते, मित्रमैत्रिणी बदलतात, विचार बदलतात आणि वर्तणूकही सुधारू लागते. एकंदरीतच भक्त सुखाच्या मार्गाकडे ओढला जातो. श्री गुरुदेव दत्त.